आज ब्लॉगची सुरुवात गोव्यामधून. तुम्ही बघू शकता का आज आपण गोव्यामध्ये होतो, मडगावमध्ये होतो. मडगावला एक आपलं काम होतं, त्याच्यासाठी आलो होतो. आज आपण चाललो मडगाव टू पणजी, ते बी स्कूटीवर. तुम्हाला दाखवूया की मडगाव ते पणजी आणि गोव्यामध्ये आपण जिथं जिथं फिरणार आहे तुमच्याशी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. तुम्हाला दाखवूया की गोव्यामधले काय काय तुम्हाला बघू शकता. आपण गोव्यामध्ये आलो आहे फिरण्यासाठी, तर काय तुम्हाला फिरावं लागेल काय नाही तुम्हाला दाखवूया चांगल्या प्रकारे. हे आहे आपली बाईक, जे की आपण आत्ता रेंटल घेतलेली आहे बाईक. ही माझ्या सोबती आहे मनोज, बघू शकता तुम्ही. बघूया बसमध्ये आता संध्याकाळी 8 वाजता बस आहे आपली, त्याच्यासाठी आपण आता थोडं फिरण्याच्या नादामध्ये बघूया. तुम्हाला दाखवूया कशा प्रकारे आपण गोवा बाईकनी मडगाव टू पणजी कसं जाऊ शकतो. हे बघा आता आपण निघत आहे स्कूटीवर मडगाव टू बागा बीच. रस्त्याने आपल्याला लागणार पणजी. हे बघू शकता रस्त्यांची घरं खूप भारी दिसतात इथून. पेट्रोल पंप आहे तिथं, पेट्रोल खूप स्वस्त आहे इथं गोव्यामध्ये. तुम्ही बघू शकता रस्ते, ट्रान्सपोर्टिंग सिस्टम खूप भारी केलेलं आहे गोव्यामध्ये. टुरिझम प्लेस असल्यामुळे ट्रान्सपोर्टिंग सिस्टमसाठी खूप महत्त्व दिलं जातं. तुम्ही बघू शकता स्कूटीवर माझ्या संगती मनोज, हे माझ्या पाठीमागं बसलेलं होतं. आम्ही चाललो होतो आता पणजीकडे. हे बघा खूप भारी रस्ते टुरिझम प्लेससाठी केलेले आहेत. इथं ब्रिज बांधलेले आहेत वेगवेगळे आकार. खूप आहे समुद्र किनारा तुम्ही बघू शकता. खूप भला मोठा असा समुद्र, खूप भारी वाटत होतं. असं ट्रान्सपोर्टिंग सिस्टम एवढं भारी केलेलं आहे गोव्यामध्ये. तर हे बघा तुम्ही शकता खूप मोठं बीच आहे इथं. खूप असं बाहेरची टेक्नॉलॉजीनी बांधलेलं आहे असं हे ब्रिज. खूप भारी वाटत होतं, खूप मजा येत होती. असं वाटत नव्हतं की इंडियामध्ये आहे आम्ही. स्कूटी चालवताना एक एवढ्या मोठ्या रस्त्यावर असं वाटतं आहे की आपल्याकडं तर अलाउड पण नसणार, पण गोव्यामध्ये अलाउड आहे. आम्ही आलो पणजीमध्ये. हे पणजीमध्ये 2 बीचच्या मध्ये आपला इंडियाचा फ्लॅग खूप भारी दिसत होता. असं वाटलं खूप मस्त वाटतं आहे. हे आम्ही चाललो आहे पणजीच्या सगळ्यात मोठ्या ब्रिजवर. हे कसिनो जे की पाण्यामध्ये आहे, समुद्रामध्ये आहे. तुम्ही बघू शकता नाईटला खूप भारी वाटतं इथं. बघूया टाईम भेटला तर आपण तुम्हाला ते बी दाखवण्याचा प्रयत्न करूया. हे आहे आता चर्च, जे की बागा बीचला जाताना लागतं. खूप भारी वाटतं होतं तिथून जाताना. बघू शकता आपण आलो होतो बागा बीचला. हे बागा बीच आहे, खूप गर्दी आहे आज. मित्रांनो बघू शकता आता आपल्या निघण्याचा टाईम झाला आहे. आपण आता इथून आपल्याला पणजी जायचं आहे. पणजीहून आपली बस आहे पुण्यासाठी. तर बघू शकता आपण इथून आता निघत आहोत. थोड्या वेळात खूप भारी वाटलं. खूप निवांत आल्यावर खूप चांगलं ब्लॉक होईल आपल्याकडं. इथं पूर्ण सिटिंग एरिया आहे, पूर्ण हे शांत एरिया आहे. तुम्ही बघू शकता. हे आपलं मनोज, जे काही माझ्या संगती आहे. खूप भारी एरिया आहे असा. हे लोकांना स्टे करण्यासाठी खूप मस्त आहे. हे पूर्ण बागा बीच, हे शिप, पूर्ण शिप टाईप आहे. इकडून बघू शकता पावसाचं वातावरण खूप बेकार झालेलं आहे इथं. लवकरात लवकर निघण्याची तयारी करतोय आम्ही बी. आणि पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे आम्हाला बी निघावं लागेल इथून. पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे लवकरात लवकर आम्हाला बी निघावं लागलं. इथून पणजीला आम्हाला बस आहे. पाऊस आला तर बाईकवर जायला खूप परेशानी होईल, त्यासाठी आम्ही लवकर निघत आहोत. बघू शकता इथं संध्याकाळचं पूर्ण भरलेलं असतं हे. आता आपण एक 5:30चं टायमिंग झालेलं आहे. बस आहे म्हणून आपण लवकर निघत आहोत. पूर्ण वातावरण पूर्ण भरलेलं असतं आहे. खूप आता माहोल बनण्याचा टायमिंग निघत झाला आहे, पण आपल्याला जायचं वेळ जास्त होत आहे म्हणून आपल्याला निघावं लागतं आहे. तुम्ही बघू शकता खूप भारी वाटलं. कामानिमित्त आल्यामुळं माणसाला फिरणं होत नसतं आहे, तरी आपण काही गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. डेली ब्लॉगिंग, आता तुम्हाला ब्लॉग नवीन नवीन येत राहतील आपल्या चॅनलवर. कुणी आपल्या चॅनलला लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला. S.Bus777. मी अगर बागाला येत असेल ना तर खूप चांगलं वॉशरूम आहे इथं. फ्रेश होण्यासाठी खूप चांगलं आहे. गव्हर्नमेंट आहे, जास्त पैसे घेतात, पैसे देऊ नका यांना.
हे लोक बघून पैसे लुटण्याचे धंदे करतात. माझ्या संगती बी असंच घडलं होतं. त्यांना रूल्स दाखवले, त्यांनी नंतर आम्हाला हे केले. पूर्ण साईटनी पूर्ण किराणा दुकानं मोठे करून ठेवले हो. काय त्याच्या आले पुण्यामध्ये का नाही हो, फक्त गोव्यामध्येच का असे किराणा दुकानं टाकलेत. आपल्याकडे टाकावा का नाही टाकावा असे किराणा दुकान कमेंट करून सांगा तुम्ही. हे बघा किती मोठाले किराणा दुकान आहेत, मोठाले फक्त वाईन शॉप. जिथं नाही फक्त रेस्टॉरंट आणि वाईन शॉप, रेस्टॉरंट आणि वाईन शॉप. बघू शकता तुम्ही, फक्त लुटण्याची धंदे. हे झालं नवीन स्पा, हे बघू शकता. मित्रांनो आता बघू शकता का आपण कसिनोच्या बीचच्या शेजारी आलो होतो. हे बघा पूर्ण कसिनो आहेत आपल्याकडं. बिग डॅडी आहे, मॅजेस्टिक आहे, तिकडं सिटी प्राईडमध्ये आहे. हे वेगवेगळे इथं कसिनो आहेत, वेगवेगळे गोव्यामध्ये पणजीमध्ये हे आहे. आता गाडी येण्याचा टाईम झालेला आहे, आपण आता गाडी जमा करू. आपल्या बस येण्याचा बी टायमिंग झालेला आहे, 8 वाजता आपली बस आहे. तर असेच व्हिडिओ चांगले आपण तुम्हाला देत राहू. आपल्या चॅनलला चांगलं सपोर्ट करा, चांगलं लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मित्रांना सांगा, सगळ्या पुरुष घरच्यांना सांगा. चांगले व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.